बऱ्याच जणांचे केस पांढरे होतात, त्याचप्रमाणे केस गळायला सुरुवात होतात, केसांना कलर येण्यासाठी, त्याचप्रमाणे उन्हामध्ये गेल्यानंतर शायनिंग येण्यासाठी, केस जाड होण्यासाठी, केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी, अशा बऱ्याचशा समस्यासाठी आज मी मेहंदीचा व्हिडिओ बनवत आहे। नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण खास ज्या लोकांचे केस पांढरे होतात आणि लवकर पिकायला सुरुवात होतात त्यासाठी आज मी तुम्हाला केसांची मेहंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे। आणि हा केसांना कलर आहे ना खूप छान येतो, म्हणजे काळा कलर येतो ह्या मेहंदीपासून। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। ही मेहंदी बनवण्यासाठी मी एक मोठा पेला भरून पाणी घेतलेलं आहे। आता इथे आपल्या जसं केसांचा ग्रोथ असेल त्या पद्धतीनेच आपण इथे मेहंदी बनवायची आहे, त्यामुळे तुम्ही दोन म्हणजे जास्त लॉंग केस असतील तर तुम्ही 2 पेले पाणी घ्या। आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर चहा पावडर। तर चहा पावडर तुम्ही घरामध्ये जी तुमच्या घरात उपलब्ध चहा पावडर असेल, म्हणजे जे चहा बनवतात ती चहा पावडर तुम्ही इथे घेऊन 2 चमचे पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे। इथे 2 टेबलस्पून आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत। मेथी दाणे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल मेथीचा उपयोग, तर मेथी ही भरपूर बहुगुणी अशी औषधी आहे केसांसाठी ग्रोथ येण्यासाठी, केसांचा डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी, केसांचा मजबूतपणा येण्यासाठी, त्याचप्रमाणे केस सिल्की होण्यासाठी, अशा बऱ्याचशा समस्यांसाठी मेथीचा उपयोग होतो। आणि चहा पावडर म्हटलं तर केस सॉफ्ट होतात, त्याचप्रमाणे केसांना कलरसुद्धा खूप छान येतो। आता इथे मी बीट घेतलं आहे, बीटचे लहान लहान तुकडे करून जवळजवळ हा पाव भाग घेतलेला आहे, तो आपण सर्व पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता बीट म्हटलं तर केसांना खूप छान कलर येतो, त्याचप्रमाणे बीटमध्ये भरपूर असे आयर्न आहेत। जर का आपल्या केसांमध्ये काही आयर्न कमी असतील तर केसांमध्ये पौष्टिक असं हे बीट वापरलं जातं। इथे घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता। पत्त्याचा उपयोगसुद्धा सेम आहे, केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी आहे, त्याचप्रमाणे केसांमध्ये डॅन्ड्रफ होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा कढीपत्त्याचा उपयोग केला जातो। आणि केस सॉफ्ट होण्यासाठी हा कढीपत्त्याचा उपयोग सगळ्यात महत्त्वाचा आहे। आता हे सर्व आपण जेवढं साहित्य घातलं तेवढं सर्व हे उकळून घ्यायचं आहे। हे पाणी उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत मी इथे ॲलोवेरा घेतलं आहे। ॲलोवेराची 3 पानं घेतली आहे, त्याचे लहान लहान तुकडे करून इथे आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। तर ॲलोवेरा म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे केस सॉफ्ट होण्यासाठी, त्याचप्रमाणे डॅन्ड्रफ होत नाही, केस सिल्की होतात आणि केसांचा ग्रोथ देखील वाढतो, त्याच्यासाठी ॲलोवेरा आवर्जून घाला। आता इथे जवळजवळ 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर हे पाणी आहे मी उकळून घेतलेलं आहे। आणि बघू शकता ह्या पाण्याचा कलर देखील खूप छान असा आलेला आहे। आता इथे जेवढं आपण साहित्य वापरलेलं आहे तेवढं सर्व घरगुती साहित्य आहे, आणि ह्या घरगुती साहित्यामध्येच आपल्या केस खूप छान असे मजबूत असे बनतात। आता बऱ्याच जण असं वाटतं की मी बीट घातल्या तर बीटमुळे कलर लाल येतो असं वाटेल, पण लाल कलर येत नाही, तर असा थोडासा लाईट बर्गंडी कलर येतो। आणि उन्हामध्ये ज्यावेळेस जातो तेव्हा केसांना खूप छान अशी शायनिंग येते। अशा आपल्या चॅनलवर खूप छान छान मी व्हिडिओ मेहंदीचे बनवलेले आहेत, आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्ससुद्धा खूप छान आल्या आहेत, त्यांनी बऱ्याच जणांनी ट्रायसुद्धा केल्या आणि केसांचा रिझल्टसुद्धा खूप छान येतो। आता हे जेवढं पाणी तुम्ही उकळतील ना तेवढं अतिउत्तम, कारण जेवढं आपण साहित्य घातलं तेवढं सर्व साहित्यामधला जेवढा अर्क आहे तेवढा ह्या पाण्यामध्ये उतरतो, आणि त्यामुळे कलर आहे ना तो खूप छान येतो। त्याचप्रमाणे आपल्या केसांना पौष्टिक असं द्रव्य मिळतं आणि पौष्टिक असं घटक मिळतात, त्यामुळे केसना जाड होण्यासाठी, त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी ह्या सर्व साहित्याचा आणि ह्या पाण्याचा उपयोग होतो। आता इथे बघू शकता जवळजवळ 5 ते 7 मिनिटं झाली आहेत आणि पाणी देखील उकळलेलं आहे। आपण गॅस बंद करूया आणि पूर्ण पाणी आहे हे थंड करून घेऊया। मेहंदीसाठी पाणी रेडी झालं आहे, आपण गाळून घेऊया। आणि इथे ना मी लोखंडी कढई घेतली आहे, लोखंडी कढईचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे, कारण लोखंडी कढईमध्ये भरपूर लोह असतं, आणि जेवढं केसांना लोह मिळेल तेवढं अतिउत्तम, त्यामुळे केस सॉफ्ट होतात, त्याचप्रमाणे केसाला कलर खूप छान येतो आणि केस देखील वाढले जातात। आता हे सर्व पाणी आहे हे आपल्याला गाळून घेतलेलं आहे। इथे आपण मिक्सरला ॲलोवेरा जे घेतलं होतं ते सर्व मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, आणि याचं पाणी आहे हे सर्व आपल्याला घालायचं आहे। इथे मी फक्त ॲलोवेराचा जेल काढलेलं नाही आहे, तर पूर्ण ॲलोवेरा आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे। आणि मिक्सरचं भांडंसुद्धा घेताना एक लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्या, स्वच्छ मिरची नसावी, नाही तर केसांना त्रास होईल। आता हे सर्व पाणी ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। इथे घेतलं आहे मी आवळा पावडर, जी मेडिकलमध्ये कुठेही मिळते, 1 चमचा घेतली आहे, ती घालूया, मिक्स करून घेऊया।
आता इथे आपल्याला केसांना मेहंदी लावायची आहे, त्याच्यासाठी खास मी इथे मेहंदी घेतलेली आहे। आता तुम्ही नेहमी जी केसांना मेहंदी वापरतात तीच मेहंदी घ्यायची आहे, दुसरी वेगळी वगैरे कुठली घ्यायची नाही आहे। आता जी मी नेहमी वापरते माझ्याकडे उपलब्ध आहे तीच मी मेहंदी घेतली आहे। ही आपण जेवढी पाण्यामध्ये भिजेल तेवढीच आपल्याला इथे मेहंदी भिजत घालायची आहे आणि जेवढा केसांचा ग्रोथ असेल तेवढीच तुम्ही मेहंदी भिजत घाला। थोडी थोडी करून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे ना मेहंदी ज्यावेळेस आपण भिजवतो ना तेव्हा एकदम अशी आपल्याला पातळसुद्धा मेहंदी करायची नाही आहे, थोडीशी जाडसरच आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे। कारण काय आपल्याला ही मेहंदी आहे ही रात्रभर भिजत घालायची आहे आणि रात्रभर ज्यावेळेस आपण मेहंदी भिजत घालतो ना थोडंसं त्याला थोडी पातळसारखी येते आणि एकदम तुम्ही पातळ जर का भिजत घातली तर तुम्ही ज्यावेळेस केसाला लावतात ती केसाला लावल्यानंतर आपलं डोकं कसं बऱ्यापैकी गरम होते, म्हणजे जेवढं आपल्या शरीरामध्ये हीट आहे तेवढी हीट आहे ही बाहेर पडते आणि अशा वेळेस ही मेहंदी आहे लगेच गळायला सुरुवात होते आणि कपड्यांवर पडते, मग आपल्याला कंटाळा येतो। त्याकरता ही सर्वात महत्त्वाचं आहे की एकदम पातळसुद्धा मेहंदी करू नका। आता इथे मला जेवढी मेहंदी लागेल तेवढी मी भिजत घातलेली आहे बघू शकता आणि इतकी जाडसर ही मी ठेवणार आहे। आता ही मेहंदी आहे मी रेडी करून घेतली आहे। आता इथे आपल्याला झाकण ठेवून रात्रभर ही मेहंदी आहे ही आपल्याला भिजत घालायची आहे। रात्रभर मी मेहंदी भिजत घातली होती आणि असाच पद्धतीने आपल्या केसांना सुद्धा कलर येणार आहे। कारण इथे आपण आवळा पावडर वापरली होती आणि आवळा पावडरमुळे केसांना कलर खूप छान येतो। त्याचप्रमाणे आवळा पावडर हा भरपूर सी जीवनसत्व असलेलं अशी ही आवळ्यामध्ये असतात, त्याच्यामुळे केसांना भरपूर असं प्रोटीन्स मिळतं आणि सी जीवनसत्व मिळतं, त्याच्यामुळे केसांना मजबूतपणा येतो, केसांचा ग्रोथ वाढतो। ह्या मेहंदीला कलर देखील खूप सुंदर असा आलेला, त्याचप्रमाणे ह्या मेहंदीमुळे केस देखील आपले कंडिशनर होतात। आता केसांना मेहंदी कशी लावायची तर केस स्वच्छ पाहिजेत, केसांना तेल नसलेलं पाहिजे आणि अशा वेळेस आपल्याला ज्या वेळेस आपण सकाळच्या टायमाला किंवा तुम्ही दुपारी वगैरे केसांना मेहंदी लावली तरी सुद्धा चालेल। 3 तास ही मेहंदी आपल्याला केसांना लावून ठेवायची आहे। 3 तासानंतर फक्त आपल्याला पाण्याने केस स्वच्छ धुवायचे, शॅम्पू वगैरे वापरायचा नाही आहे आणि 3 तासानंतर केस धुतल्यानंतर तुम्ही कोमट पाणीसुद्धा वापरू शकता। इकडे जर का ज्या लोकांना थंड पाणी चालत नसेल त्यांनी कोमट पाणी वापरा आणि केस स्वच्छ धुतल्यानंतर पूर्ण कोरडे करा। कोरडे केल्यानंतर मस्त असं गरम थोडंसं जे तुम्ही केसांसाठी तेल वापरतात तेच तेल थोडंसं गरम करायचं आणि केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतील 2 दिवसांनी धुवा किंवा दुसऱ्या दिवशी धुवा तरीसुद्धा चालेल आणि त्यावेळेस तुम्ही शॅम्पूचा वापर करू शकता। अशा पद्धतीने ही पांढरे केस काळे करण्यासाठी खास मी आज मेहंदी बनवलेली आहे, तर तुम्ही नक्कीच ही ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक करा, हाईप करा आणि कोणी चॅनल नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण खूप छान छान व्हिडिओ अशा मी आपल्याला उपयोगी पडणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। आणि इथे ना तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला तुम्ही शेअर करू शकता, मला नक्की तुम्ही कमेंट करा आणि त्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा नक्कीच प्रयत्न करीन। आणि हा व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही सर्व माहिती मिळेल। अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।